महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जनसेवेचा वारसा जपत अक्षय महेश म्हात्रे यांची दमदार वाटचाल। रुग्ण, अपंग आणि गरजूंना आधार। समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानत जनसामान्यांच्या अडीअडचणींमध्ये धावून जाणारे युवा नेतृत्व म्हणून अक्षय महेश म्हात्रे यांचे नाव सध्या परिसरात ठळकपणे पुढे येत आहे। आईवडिलांकडून मिळालेल्या सेवाभावाचा वारसा जपत त्यांनी समाजकार्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे। अक्षय म्हात्रे यांनी अपंग, आजारी व गरजू नागरिकांसाठी सातत्याने मदतकार्य केले असून विशेषतः कॅन्सरग्रस्त रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठी मोठे सहकार्य केले आहे। अनेक रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना यातून लाभ मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे। त्यामुळे अनेक कुटुंबांना नवजीवन मिळाले आहे। त्यांच्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा देखील उल्लेखनीय आहे। त्यांच्या वडिलांनी शेकडो अंध, अपंग, अनाथ, विधवा, अविवाहित महिला व ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देत त्यांचे आर्थिक सहाय्य सुरू करून दिले। हाच सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा घेऊन अक्षय म्हात्रे आज पुढे वाटचाल करत आहेत। स्थानिक विकास कामातही त्यांचा सक्रिय सहभाग दिसून येतो। कासवले कोंढरी रस्त्यावर प्रकाश व्यवस्था उभी करण्यात त्यांनी पुढाकार घेतला असून कोंढरीपाडा हनुमान मंदिर ते कासवलेपाडा DP पर्यंत तसेच बापदेवपाडा ते कासवले बंदर किनारी रस्त्यावर लाईट बसवण्याचा प्रस्ताव देखील त्यांनी सादर केला आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहेत। युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व, करंजा गावातील एकमेव उमेदवार तसेच महिलांना भावासारखी जपणूक करणारी प्रतिमा, त्यामुळे अक्षय म्हात्रे यांना सर्वसामान्य नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याची चर्चा जनमानसात सुरू आहे। जनतेच्या प्रश्नावर थेट काम करणारे, रुग्णसेवा आणि समाजकार्य यांना प्राधान्य देणारे हे नेतृत्व आगामी काळात पंचायत समिती स्तरावरही प्रभावी भूमिका बजावेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सतत जनसेवेसाठी तत्पर हा त्यांचा ध्यास असून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे हेच आपले कर्तव्य असल्याचे ते सांगतात। दरम्यान पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अक्षय महेश म्हात्रे यांचा प्रचार वेगाने सुरू असून गावोगावी भेटीगाठी घेत ते नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत। जनसेवा, विकास आणि सर्वसामान्यांचा विश्वास या बळावर मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे। तसेच अक्षय म्हात्रे हे शिवसेनेचे अधिकृत शिंदे गटाचे उमेदवार असून त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे। या निशाणीवर आपले अमूल्य असे मत द्यावे असे आवाहन केले जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूर सह तृप्ती होईर, उरण। जय महाराष्ट्र। मी अक्षय महेश म्हात्रे मुंबई विद्यापीठातून पदवीधर असून इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि येत्या पंचायत समितीला मी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार असून माझी निशाणी आहे धनुष्यबाण। आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे राजकारण हे पदासाठी नाही तर आपल्या मातीसाठी, आपल्या माणसांसाठी असतं। ही शिकवण मनात ठेवून त्यांच्या आशीर्वादाने माझ्या आई वडिलांनी केलेल्या निस्वार्थ सेवेच्या आणि त्यांच्याच मार्गावर चालत असताना मी केलेल्या समाजसेवेच्या, रुग्णसेवेच्या आणि या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाच्या जोरावर आपल्या विभागाला एक नवीन ओळख देण्यासाठी, प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, युवकांचा प्रतिनिधी म्हणून जनसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी म्हणून मी या निवडणुकीला सामोरे जात आहे। मित्रांनो, राजकारणात, समाजकारणात वावरत असताना आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचे काहीतरी देणं लागतो। म्हणून अविरतपणे झटणाऱ्या माझ्या आई वडिलांच्या विचारांचा वारसा घेऊन मी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय केला। आपल्याजवळ कोणीही आला तरी निस्वार्थीपणे त्याची सेवा करायची, पक्ष, जात, धर्म न बघता त्याची सेवा करायची, हे त्यांचं तत्व आणि हेच विचार, हेच बालकडू घेऊन मी या क्षेत्रात आलो। आणि मित्रांनो, जर आपल्या चांजे विभागाचा विचार केला तर इथं नवनवीन कंपन्या येत आहेत। इथं करंजा पोर्ट आहे, ॲपकॉन सारखी कंपनी आहे, करंजा रेवस रेड्डी ब्रिज इथून जात आहे आणि असं असून सुद्धा, शिवाय आजूबाजूच्या परिसरात एवढ्या मोठमोठ्या कंपन्या असून सुद्धा याच कंपन्या नागरिकांचा राहणीमान दर्जा उंचावण्यासाठी, त्यांना नागरी सुविधा देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत। प्रचंड प्रमाणात इथं बेरोजगारी आहे। तसेच येथे निर्माण होणारे उद्योगधंदे असतील किंवा व्यवसाय असतील यावर स्थानिक सोडून परप्रांतीयच नफा कमवत आहे। स्थानिकांना कुठेतरी तिथं डावलले जात आहे। म्हणून मी ही निवडणूक लढवतोय। मित्रांनो, आपल्या नागरी सुविधा, आपल्या आवश्यक अशा सुखसोयी जसे रस्ते, शिक्षण, आरोग्य, शुद्ध पाणी आणि ड्रेनेज यांसारख्या सुविधा पूर्ण करण्यासाठी कोणीतरी शासकीय, प्रशासकीय आणि सामाजिक ज्ञान असलेला नेता इथं आवश्यक आहे।
मी नेता नाही, मी तुमच्यातलाच एक आहे, तुमच्यातलाच एक युवा आहे. मी युवा प्रतिनिधी आहे, कामाची शिस्त असलेला, सातत्य असलेला एक माणूस आहे, सामान्य कार्यकर्ता आहे. आपण मला एक संधी द्यावी, नक्कीच मी विकास करीन. आपण दिलेले बहुमूल्य मत मी मग ऋण समजेन आणि या ऋणाची परतफेड विकासाने करेन. आपण मला एक संधी द्यावी, गावचा माणूस म्हणून, आपला माणूस म्हणून संधी द्यावी. या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. मित्रांनो, मी पैसा वाटणार नाही, कारण माझ्या एवढा पैसा नाही. समोरचे उमेदवार मोठे आहेत, हो नक्कीच पैशाने ते मोठे आहेत, पण मी तुम्हाला काम देईन, मी तुम्हाला वेळ देईन, तुमच्यासाठी नेहमी अवेलेबल असेल, तुमच्यासाठी कधीही हाकेला धावेन आणि तुमच्यासाठी या विकासासाठी मी कधीही अवेलेबल असेल, हीच तुम्हाला ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा विनंती करतो की आपलं एक मत विकासाला, एक मत धनुष्याला, एक मत शिवधनुष्याला, एक मत बाळासाहेबांना, एक मत लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाला, एक मत तुमच्यासाठी, एक मत माझ्यासाठी. माझा विजय हा आपला विजय असेल. मित्रांनो, माझ्या पाठीशी उभे राहा एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.